मध्य भारतातल्या उष्ण पानझडी जंगलांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात हिरवंगार दिसणारं मोठ्या पानांचं झाड म्हणजे हे कुंभीचं झाड. काही लोक याला कुंभापण म्हणतात. या झाडाचं बॉटॅनिकल नाव आहे कॅरेया अर्बोरिया. मध्य भारतातल्या त्यातही विदर्भातल्या जंगलांमध्ये सागवानाची झाडं खूप जास्त आहेत. त्यामुळे मार्च ते जून हे 3-4 महिने झाडांचे नुसते खराटे झालेले असतात. अशा वेळी जंगलात जे थोडेफार सदाहरित झाडं असतात त्यातलं एक सुंदर झाड म्हणजे कुंभीचं झाड. इंग्रजीत त्याला वाईल्ड गुआवा असं म्हणतात. कुंभीची पानं मोठमोठी अगदी महुवासारखी दिसतात. या झाडाची हिवाळ्यात पानगळ होते आणि वसंतात त्याला लालसर रंगाची पालवी आणि सुंदर पांढरी पिवळी फुलं येतात. फुलांच्या पाकळ्यांपेक्षा त्याचे पुंकेसर मोठे दिसतात. या फुलांमध्ये भरपूर मधुरस आणि परागकण असल्यामुळे मधमाशा, फुलपाखरं, पक्षी आणि वटवाघुळं या फुलांवर आकर्षित होतात. या सगळ्यांमुळे पॉलिनेशन होऊन उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला झाड फळांनी भरून जातं. कुंभीची फळं गोल मटोल असतात. त्यांचा आकार हा कुंभासारखा असतो. त्यामुळेच या झाडाला हे नाव पडलंय. मेळघाटच्या जंगलात तर इतकी कुंभाची झाडं आहेत की असं वाटतं कुंभमेळाच भरलाय. ही फळं प्राणी आवडीने खातात. सांबर, चितर, गवे, वानरं सगळे उन्हाळ्यात या फळांचा आस्वाद घेतात. मी जंगलात अनेक ठिकाणी आंबा आणि कुंभी एकत्र वाढताना बघितले आहेत. कुंभीची साल रानडुकरं आवडीने खातात. ही साल अनेक रोगांमध्ये औषध म्हणून वापरले जाते. कुंभीच्या फुलांचं लोणचं सुद्धा बनवलं जातं. हे झाड काही फुलपाखरांच्या अळ्यांसाठी होस्ट प्लांट म्हणून काम करतं. म्हणजेच फुलपाखरांच्या अळ्या त्याची पाने खाऊन वाढतात. त्यामुळे फुलपाखरांच्या संवर्धनात कुंभीचे महत्त्व आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही दाट सावली देणाऱ्या या झाडाखाली दिवसा प्राणी आराम करताना दिसतात. अशा प्रकारची सगळ्यांना फायदा देणारी भारतीय झाडं आपण शहरात सुद्धा लावायला हवीत. या झाडाची लागवड त्याच्या बिया लावून करता येते.